3/10 हा जो दिलाय तो व्यवहारी अपूर्णांक आहे. व्यवहारी अपूर्णांकातला कोणता प्रकार आहे हा? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ओके, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ही संख्या दशांशात लिहा असा प्रश्न आहे. ही संख्या दशांशात लिहा म्हणजे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. दशांशात लिहा. आता हा पहा, व्यवस्थित समजून घ्या. आता हा व्यवहारी अपूर्णांक आहे, त्यातले त्यात कोणता अपूर्णांक आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आणि याचं आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचंय? दशांश अपूर्णांकामध्ये करायचं. आता जसं आपण दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात करतो तर त्याच पद्धतीने करायचं, फक्त थोडासा बदल आहे, थोडासा, बाकी काही नाही. त्याच पद्धतीनं मी ऍज इट इज पहिल्यांदा लिहून घेतो. आता मला सांगा 17/10 सॉरी 17.3/10. बरं, याच्यातलं पूर्ण संख्या कोणती आहे सांगा. आपल्याला सहज कळतं की याच्यातला पूर्ण संख्या जी पूर्ण अंक आहे तो 17 आहे आणि अपूर्णांक आहे तो काय? 3/10. 3/10 एवढं तर कळतं आपल्याला. मग आता आपण मी या ठिकाणी याचे दोन भाग करतो, जसं आपण त्याच्यात करतो त्याच पद्धतीनं. हे 17 ओके, आणि इकडं अधिक करतो 3/10. काही बदल केला का रे मी याच्यामध्ये? काहीच नाही. याचे फक्त काय केले? दोन भाग केले, काहीही वेगळं केलेलं नाही. पूर्णांक एका बाजूला घेतलाय आणि अपूर्णांक एका बाजूला. या दोघांची बेरीज केली तर काय येते? 17.3/10. एवढं समजलं सर्वांना? आता काय करायचं? ह्या 3/10 कशामध्ये आणायचं? दशांशामध्ये आणायचं. म्हणजे 10 कशाने भागायचं? 3. 10 या संख्येनं 3 ला भागायचं है ना. आता खूप सोपं आहे. 10च्या पटीतला भागाकार सरळ सरळ 0.3. 0.3. मग परत पुढे लिहितो 17 अधिक 0.3. 17 अधिक 0.3. 17 अधिक 0.3 कुठून आलं कळालं का तुम्हाला? या 10 ने 3 ला भाग दिला. 10 ने 3 ला भाग दिला आपण. ओके, म्हणजेच याचं 17 अधिक 0.3. आता कोणती पूर्ण संख्या असते दशांश कुठं असतो? इथं असतो. मग यात 0.3 दशांशाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. या दोघांची काय करायची? बेरीज. इथं काही नसतं म्हणजे काय असतं? 3 आणि उत्तर आलं 17.3. म्हणजेच 17.3 म्हणजेच 17.3/10 म्हणजे 17.3. त्याचं अशा पद्धतीने दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. समजते? म्हणजे आपल्याला व्यवहारी अपूर्णांक दिला. लिहा प्रश्न दुसरा घ्या. 5.9/100. 5.9/100 ही संख्या दशांशात लिहा. ही संख्या दशांशात लिहा. पहा, आता परत एकदा हा प्रश्न समजून घ्या. पहिल्यांदा लक्षपूर्वक पहा, नेमकं काय करायचंय आपल्याला हे समजलं पाहिजे. इकडे पहा सगळेजण स्क्रीनकडे. आपल्याला प्रश्न एक दिलाय आणि उत्तर आपण दुसरंच काढायला असं जमणार नाही. आपल्याला पहिल्यांदा प्रश्न समजला पाहिजे. ओके, मग आता आपल्याला प्रश्नात काय दिले बाबा? की प्रश्नामध्ये आपल्याला 5.9/100 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. व्यवहारी अपूर्णांकातला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. बरोबर आहे? कळतो आपल्याला? मग हा व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचंय? दशांशामध्ये, म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये, म्हणजे पॉइंट मध्ये आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. मग आता याला कसं सोडवलं जातं त्यासाठी मग आपण काय करूया? ऍज इट इज हा प्रश्न लिहून घेतो मी. 5.9/100. ओके, मग आता इकडे पहा, यामध्ये आपल्याला लक्षात येतं की पूर्ण अंक म्हणजे पूर्ण संख्या कोणती आहे? तर 5 आहे. आणि अपूर्णांक कोणता आहे? 9/100. एवढं आपल्याला समजतं. आता याचं काय करतो मी? दोन भाग करतो. पूर्णांक एका बाजूला घेतो आणि अपूर्णांक एका बाजूला घेतो. मग हे 5 अधिक 9/100. ओके, आता 9 या संख्येला कितीने भागायचंय? 100 ने भागायचं. मी तुम्हाला सांगितलं
10 किंवा 10च्या पटीतील संख्या जर आल्या तर अतिशय सोपा भागाकार आहे. जेवढे शून्य आहे तेवढे कट करा आणि दशांश डावीकडे सरकवा. किंवा जर तुम्हाला भागाकारच करायचा जर म्हणलं तर तुम्ही करू शकता. कसा? असा पहा. हा पहा इकडं 100 ने 9ला भाग द्यायचा आहे. 100ला 9 या संख्येला 100 ने भाग द्यायचा आहे. मग 100 ने 9ला भाग बसेल का रे? शून्याचा भाग दिला आणि दशांश दिल्यामुळं ही संख्या झाली 90. परत 100 ने 90ला भाग बसेल का? का नाही बसणार? कारण ती ऑलरेडी संख्या लहान आहे म्हणून परत शून्याचा भाग दिला. मग आता संख्या काय झाली? 900. 100 एक 100, 100 9 900 म्हणजे उत्तर आलं 0. उत्तर नाही, याचं उत्तर आलं 0.09. किंवा सोपं जर म्हणलं तर हे 9/100 हे इथं 9 लिहा सरळ सरळ. जे उत्तर आहे वर अंशाची संख्या, हे दोन्ही शून्य काय करा? कट करा. मग दशांश कोणीकडे सरकवायचा? डावीकडे. एक इथं असतो दशांश, 1 आणि 2 म्हणजेच इथं येईल. म्हणजे उत्तर येईल 0.09. लक्षात येतं का? कोणत्याही पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. मग पहा इकडं 5 जशाल तसे अधिक 9/100 म्हणजेच 0.09. 0.09. मग आता 5 ओके. 5 दशांश कुठं असतो? शेवटी उजवीकडे इथं. आणि आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. आणि 0.09 नंतर काय करतो? दशांश नंतरचे अंक काय करतो? समान करतो आपण. इथं काही नाही म्हणजे काय देऊ? 0. इथं 0 म्हणजे 9 0 आणि 5.09 दशांशला दशांश. उत्तर किती आलं? 5.09 म्हणजे 5.9/100चं दशांशामध्ये रूपांतर होईल 5.09. कोणाकोणाला समजलं हात वर करा. सांगता येईल आता पुढचं? ओके. हा श्रेजल सांग. प्रश्न वाच आणि सांग. प्रश्न वाच आणि सांग. 171.1/1000 ही संख्या दशांशात लिहा. कशी लिहिली जाईल सांग. सर उत्तर सांगू का डायरेक्ट? डायरेक्ट उत्तर नको सांगू. कसं करतात ते सांग. सर पहिले आपण तसं लिहून घ्यायचा तो पूर्णांक. हा घेतो मी. 171.1/1000 ओके. पूर्णांक आणि अपूर्णांक बाजूला काढून घ्यायचा. हा आपण याचे 2 भाग करूया. पूर्णांक कोणता आहे सांगायचा? पूर्ण संख्या कोणती आहे? 171. हा 171 पूर्ण आहे. आणि अपूर्णांक कोणता आहे? 1/1000. हा याचे 2 भाग करूया. 171 अधिक 1/1000. ओके बरोबर. हा मग आता काय करायचं पुढं? सर आता 171 अधिक 1000 ने 1 ला भाग द्यायचा. 1000 ने 1 ला भाग देऊया आपण. 1/1000 म्हणजे आता सोपा भागाकार आहे. काय करायचं सांग. सर 3 शून्य कट करायचे डावीकडे. कट करूया. हा 1 2 3 आणि दशांश कोणीकडे जाईल मग? डावीकडे. डावीकडे. किती घर? 3 घर. 3 घर. ऑलरेडी 1 आहे अंशातला, तो लिहिला. 1 2 3 म्हणजे इथं येईल. म्हणजे उत्तर याचं किती येईल? 0.0001. बरोबर आहे. मग 171 अधिक 0.001. बरं याची बेरीज करूया. आता मला सांग 171चे दशांश कुठं असतो? 171चा दशांश संख्या पुढे. हा उजवीकडे, तुमच्या उजव्या हाताकडे शेवटी असतो. 0.001. आपण काय करतो? दशांशानंतरचे अंक समान करतो. त्याला कमी पडलं त्याला देऊन टाकूया वरच्या संख्येला. 1 0 0 0 दशांश 1 7 1 म्हणजे उत्तर किती येईल याचं? 171.001. 171.001. व्हेरी गुड. चला कोणा चालतं हात वर करा. येस सर. प्रश्न वाच सांग.
27 1/20. 27 1/20 असं वाचतो का आपण? 2 7 2 7 27 हा 1/20 ही संख्या दशांशात लिहा. बर, दशांशात आपल्याला लिहायची. ठीक आहे, हो सर. मी पहिल्यांदा जशाल तसं लिहितो 27.1/20. बरोबर. पुढं सांग कसं करायचं, दशांशामध्ये रूपांतर कसं होईल? पुढं याचे 2 तुकडे करायचे. हा, 2 भाग करायचे. हा, याच्यातला पूर्ण संख्या कोणती आहे? 27 आणि अपूर्णांक काय? 1/20. हा, मग आपण वेगवेगळे भाग करूया याचे. 27 अधिक 1/20. मग आता 27 तर पूर्ण आपल्याला ऑलरेडी किंमत माहित आहे, पण 1/20 ची किंमत काढूया, चालेल? हो सर. हा, मग 1/20 ची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे 20 या संख्येनं 1 या संख्येला भाग द्यायचा. 20 न 1 ला भाग बसेल का बाळ? नाही सर. हा, मग कोणता भाग दिला? शून्याचा. 0 आणि दशांश दिल्यामुळे संख्या काय होईल? 10. आता 20 न 10 ला भाग बसेल का? नाही, अजून एक शून्य द्यायचं सर. हा, मग परत शून्याचा भाग दिला, इथं आला 0. आता 20 न भाग बसेल का? हो सर. 5 नाही भाग बसेल भाग? 5चा. हा, 20 1 20, 20 5 100. म्हणजेच 1/20 ची किंमत आली 0.05. ओके, मग आता 27 मध्ये ती ऍड करूया. आता 27 च्या ठिकाणी दशांश कुठं असतो? शेवटी उजवीकडे असतो. हा, 0.05 आला का दशांश खाली दशांश बाळा? हो सर. हा, दशांशानंतरचे अंक समान करू शकतो आपण, करून घ्या. हे 5 0.27. म्हणजे उत्तर आपलं किती आलं? 27 पूर्णांक. पूर्णांक नाही बाळा, दशांश. हा, 27.05. करेक्ट, 27.05. व्हेरी गुड. थँक्यू सर. ओके, चला 27.05 याचं उत्तर आलंय. कोणाकोणाचा आलता हात वर करा. आपापसात गप्पा मारू नका, लिहा. कोण सांगेल? हात वर करा. हा, रिद्धी कदम, माईक चालू कर. माईक चालू करा, माईकला क्लिक करा. हॅलो सर. हो सर. हा, प्रश्न वाच. 3.768 ही संख्या दशांशात लिहा. बर, 3.768 दशांशात लिहा. बर, मी हे खाली लिहून घेतो ऍज इट इज उत्तरामध्ये 3.708. आता मला सांग रिद्धी की याच्यातली पूर्ण अंक किंवा पूर्ण संख्या कोणती आहे आणि अपूर्णांक कोणता आहे? सर, पूर्ण संख्या 3 आणि अपूर्णांक 708. हा, आता याचं 2 भाग करायचे आपल्याला, चालेल? हो सर. हा, करूया मग. 3 अधिक 708. ओके, आता 3 तर आपल्याला ऑलरेडी किंमत माहित आहे, पण 708 ला आपल्याला दशांशामध्ये आणावं लागेल, चालेल? हो सर. हा, मग 8 न कोणाला भाग द्यायचा आहे? 7 ला. हा, 8 न 7 ला भाग बसेल का? 8 न 7 ला नाही सर. हा, कारण 8 पेक्षा 7 काय लहान आहे, म्हणून कोणता भाग बसेल? शून्याचा. शून्याचा. 0 दशांश दिल्यामुळे ही संख्या काय होईल? आपोआप 70 होईल. हा, 8 न 70 ला भाग बसेल का? हो सर. कोण्या संख्येचा भाग बसतो सांग? थांबा सर. 8 8 64. करेक्ट, 8 8 64. 8 1 8, 8 8 64. हा, मला सांग 70 मधून 64 वजा केले, राहिले किती? 6. हा, 6 राहिले. दशांश असल्या कारणामुळे ही संख्या काय होते? 60 होते. किती होते? 60. 8 न परत 60 ला भाग दे. 8 7 56. हा, 8 7 56. 8 7
56. उरले किती? 60 मधून 56 गेले, 4 4 उरले. 4 आहेत पण दशांश असल्यामुळे आपोआप काही संख्या होते 40 40. हा मग ही काय होईल आता? 8 न 40 ला भाग दे. 8 पंचे 40 8 पंचे 40. म्हणजेच 7/8 च उत्तर येतं. एवढ्याच किंमत 0.875. 875 कोणा चालतंय? 875 0.875. ओके. पण हे उत्तर आहे का? पूर्ण नाही. हे फक्त 7/8 ची किंमत आहे. हा मग आता 3 दशांश कुठं असतो? इथं असतो. 0.875 अधिक दशांशानंतरचे अंक समान करून घ्या. 5 7 8 3. उत्तर किती आलं आपलं? 3.87 आलं का? हे दे. हो ओके. 5.203 ही संख्या दशांशात लिहा. हा 5.203 कोणता अपूर्णांक आहे? दशांश अपूर्णांक आहे का व्यवहारी आहे? पूर्णांकयुक्त पूर्ण. अरे हो बाबा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच कोणता? व्यवहारी अपूर्णांक आहे. बरोबर आहे ना? हा हा सर. मग याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय? दशांशात. हा दशांश अपूर्णांकात करायचंय. मग कसं करता येईल सांगता येईल? हा सर. 5.203 खाली लिहितो. हा पुढे काय करायचं सांग आता मला. तर त्यांची तुकड्या करायच्या. हा तुकडे करायचे म्हणजे 2 भाग करायचे याचे. हा कोणकोणते भाग करणार आपण? एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक. बरोबर आहे ना? हो सर. पूर्ण संख्या कोणती आहे याच्यातली? पूर्ण संख्या 5 अधिक आणि अपूर्णांक कोणता आहे? 203. 203. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची? 203 ची. ठीक आहे. आता 203. हा मग आता 3 न 2 ला भाग द्यायचा. बसेल का भाग? नाही सर. नाही. मग कोणत्या संख्येचा भाग बसेल? 0 पॉइंट 0 आणि पॉइंट. पॉइंट दिल्यामुळे संख्या काय झाली? 20. 20 झाली. 3 न 20 ला भाग बसतो का? हा सर. हा मग दे भाग दे. 3 सक 18. बर 3 एक 3 3 सक 18. उरले किती परत? 2 उरले. मग आता दशांश दिल्यामुळे ही संख्या काय होईल परत? 20 होईल. परत 3 सक 18. परत 2 उरले. 20 झाले. 3 सक 18. 3 सक 18. हे आता किंमत चालूच राहणार आहे. म्हणजे याची किंमत काय घेतो आपण? 0.66. 6 घ्या. ठीक आहे. 2 डिजिट घेऊ. आता ही किंमत आली 2/3 ची. आपण याची बेरीज करूया. 5 संख्या आहे त्याच्या समोर दशांश लिहिला आणि 0.66 यांची बेरीज करूया. हे अंक समान करून घ्या. 6 6 आणि 5. उत्तर किती आलं? 5.66. 5. हा 5.66 किंवा काही जणांचं 5.67 काही भरपूर लंब येऊ शकतं. त्याचं काही अडचण नाही. पण 5.6 आलं पाहिजे. सोनाली हा प्रश्न वाच. 4.3 पुढं अगोदर मांडून घ्यायचं. हा हे 4.3 कोणता अपूर्णांक आहे? पूर्णांकयुक्त पूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच व्यवहारी अपूर्णांक म्हणजेच साधा अपूर्णांक आहे. हा याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय? दशांशात. दशांशात करायचं आहे. मग पहिल्यांदा जशाल तसं मांडणी करून घेऊया. ठीक आहे. 4.3 समजून घ्या. हा प्रश्न शेवटचा या प्रकारावरचा. काही जणांना डाऊट असेल तर. हा मग आता याच्यात सांग मला सोनाली, पूर्ण संख्या कोणती आहे? अपूर्णांक कोणता आहे? 4 पूर्ण संख्या आणि 3/1000 ही अपूर्णांक संख्या. मग आता मला याचं दशांशात रूपांतर करायचंय.
तर कसं केलं जाईल? 4 अधिक 4 अधिक 3/1000. हा, 4 अधिक 3/1000. ठीक आहे. आपल्याला एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही फास्ट करू शकता, एवढं लिहायची गरज पडणार नाही तुम्हाला. फक्त तुम्हाला ते समजण्यासाठी आपण या पद्धतीने सांगत आहोत. ठीक आहे. मग आता आपल्याला 4 ची किंमत तर ऑलरेडी माहित आहे, पण 3/1000ला आपल्याला संख्येमध्ये आणावं लागेल, म्हणजे दशांशामध्ये आणावं लागेल, म्हणजे 3 या संख्येला 1000 ने भाग द्यावा लागेल. आहे ना सर आली? हा, मग कसं दिलं जाईल भाग सांग? 3/1000. सर डायरेक्ट सांगू का त्याचं? हा, डायरेक्ट सांग, काय प्रॉब्लेम नाही. हा, सर 3 शून्य कट करायचे आणि 0.003 येतं. हा, जेवढे शून्य आहेत 1000च्या 10च्या पटीतल्या संख्या आल्या, 10च्या पटीतल्या, तर सोपा भागाकार होतो. 1 2 3 शून्य कट केले, दशांश कोणीकडे सरकवायचा? डावीकडे. किती घरं? 3 घरं. मग 3 ऑलरेडी संख्या आहे ती लिहिली, 1 2 3 आणि दशांश दिला, म्हणजे उत्तर याचं किंमत येते 0.003. बरोबर आहे का स्वर आली? ठीक आहे. आता ही याची किंमत आली 3/1000ची. आता यांची काय करायची? 4 ची आणि याची काय करायची? बेरीज. आता 4 या संख्येचा दशांश उजवीकडे असतो इथं, आणि 0.003. फक्त दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना काळजी काय घ्यायची? दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. आता दशांश नंतरचे अंक समान करून घ्या, 0 देऊन टाका. मग आता बेरीज करा. 3 0 0.4. हा, म्हणजे उत्तर ऍक्च्युअली काय आलं याचं? 4.003. म्हणजे 4.3/1000 दशांश मध्ये कधी लिहिणार आपण? 4.003. आलता का स्वर आली? हो सर. ओके, चला, व्हेरी गुड. हा, सर्वांनी लक्ष द्या. आता प्रश्न समजून घेऊया अगोदर. बघा, आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. 7 अधिक 4/10 अधिक 9/100 अधिक 8/1000 यांची काय करायची? आपल्याला बेरीजच करायची. परंतु आणि पुढं काय सांगितलं? याचा दशमान समकक्ष, म्हणजेच याचा अर्थ होतो दशांशामध्ये उत्तर आणायचं. याचं कशामध्ये? दशांश. कशात उत्तर आणायचं? दशांश, म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर आणायचं. ओके, फळ्याकडे पहा. याचं उत्तर कशामध्ये आणायचं आपल्याला? दशांश. ओके, आता बघा, सगळ्याच्या किमती काढूया आपण. दशमान समकक्ष म्हणजे दशांशासारखा दशांशामध्ये त्याचं रूपांतर करा आणि याची उत्तर आणा. ठीक आहे. मग आता 7 ही पूर्ण संख्या आहे, तुम्हाला तर कळते, म्हणून मी 7 मध्ये काही बदल करता येईल का रे आपल्याला? नाही. म्हणून 7 जशाला तसे अधिक पुढच्या सगळ्या संख्येची आपण किमती काढून घेऊया. चालेल? आता इकडे पहा, 4/10 म्हणजे किती हो दशांशामध्ये? 0.4. एवढं कळतं आपल्याला. कोणाकोणाला समजतंय? हात वर करा. बघा, 10 ने 4 ला भाग दिला, 1 शून्य कट केला, म्हणजे 0.4. याची किंमत किती आली? 4/10ची 0.4 अधिक थांब. हा, पुढचं आहे 9/100. 9 ला 100 ने भाग द्यायचा आहे, म्हणजे 2 शून्य काय करा? कट करा. बोलू नका. 2 शून्य कट करा. दशांश डावीकडे किती घरं? 2 घरं, म्हणजे 0.09. याची किंमत लिहा 0.09 अधिक पुढं 8/1000. हा, 8 या संख्येला 1000 न भाग द्यायचा आहे. खूप सोपा आहे. 1 2 3 शून्य कट करा. दशांश कोणीकडे सरकवा? डावीकडे. 0.008 इथं लिहून टाका. 0.008. एवढं कोणाकोणाला समजलंय? हात वर करा. समजलंय? आता यांची काय करायची? बेरीज. आता बेरीज साठी आपण याला हे आडवं आहे तर उभी मांडणी करून घेऊया, म्हणजे सोपं जाईल. हा, इकडे पहा, 7 दशांश कुठं असतो? उजवीकडे शेवटी. इथं देऊन टाकूया 0.4 0.09. फक्त अट एवढीच आहे, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 0.008. ठीक आहे. यांची काय करायची? बेरीज. ओके,
दशांशानंतरचे अंक काय करा, समान करा. बघा इथं खालून सुरुवात करायची. 1 2 3 आहेत दशांशानंतर. इथं किती आहे, 2. याला कमी किती पडायला, 1. इथं किती आहे, एकच आहे. याला किती कमी पडायले, 2 अंक. याला किती कमी पडायले, 3 अंक. यांची काय करायची बेरीज, 8 9 4. हा म्हणजेच याचं उत्तर ऍक्च्युअल आलं 7.498. या सगळ्याचं उत्तर आलं 7.498. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. समजतंय? चला लिहून घ्या. समकक्ष लिहा. चला हा पहा प्रश्न परत एकदा समजून घ्या. सगळ्यांचं लक्ष फळ्याकडे. एक गडबड करू नका. तुम्हाला खूप राहतं गडबड की मी पटकन उत्तर आणून त्याच्यात चुका करता, मग समजून घेत नाही आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करता अर्धवट, है ना. म्हणतात ना मराठीमध्ये म्हण आहे बघा, उथळ पाण्याला खळखळाट फार. असं जमेल का तुम्हाला? गडबड करायची नाही. पहिल्यांदा समजून घ्यायचं, नंतर लिहायचं. ठीक आहे. इकडे पहा आता सगळं. बघा आपल्याला काय केलंय, इथं दिलं एक प्रकारची पदावली म्हणतात याला. 11 अधिक 300 अधिक 210 अधिक 700,000. फळ्याकडे पहा रे, सोडू नका म्हणलं मी. पुढचे प्रश्न तुम्ही सोडवायचे, मी सांगतो ना सोडवायला तुम्हाला. सोडू नका, गडबड करू नका, सांगितलं मी तुम्हाला. ए बाई, हा मग याचं दशमान समकक्ष म्हणजेच दशांशामध्ये रूपांतर करायचंय, म्हणजे सर्वांचं पॉइंट मध्ये उत्तर आणायचंय दशांशात. दशमान समकक्ष समजतं ना. मग आता बघा 11 ऍज इट इज, याच्यात काय बदल करायला, भागाकार वगैरे काही नाही. कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये काय असतो, 1 असतो. पण आता सध्या 1 ची काही गरज आहे का सध्या? नाही. तर तुम्ही पुन्हा म्हणसाल सर तुम्ही नेहमी म्हणता की या संख्येच्या छेदात, पूर्ण संख्येच्या छेदात 1 असतो, काऊन घेईना झाले? आहे बाबा, काही गरज नाही. ठीक आहे. 11 अधिक, आता यांची सगळ्याच्या किमती काढून घेऊया. समजण्यासाठी मी साईडला लिहितो तुम्हाला. हा तुम्हाला एकदा लक्षात आलंय तर तुम्ही बाजूला लिहायची गरज देखील तुम्हाला पडणार नाही. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितो इथं. तुम्ही लिहून घ्या सुरुवातीचे प्रश्न काही. हा 3/100 याचा किंमत किती होईल? बघा 10 10च्या पटीतील संख्येला हे 2 शून्य कट केले, दशांश कोणीकडे सरकवायचा? डावीकडे 2 घरं, म्हणजे याची किंमत होते 0.03. ठीक आहे. मग इथं लिहितो मी 3/100 ची किंमत आली 0.03 अधिक 2/10 ची किंमत. शून्य कटला म्हणजे 0.1 घर, एक शून्य कट केला म्हणजे डावीकडे 1 घर, 0.2. ओके. अधिक 700,000. 3 शून्य कट केले बघा, 1 2 3. मग हे 7 इथं लिहिले, 1 2 3 इथं आला पॉइंट, म्हणजे 0.007. 700,000 म्हणजे 0.007. आता यांची काय करायची बेरीज. आता बेरीज करताना, दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना काळजी एवढीच, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. आता मला सांगा 11 या संख्येत दशांश चिन्ह कुठे आहे? उजवीकडे इथं देऊन टाका. ठीक आहे. मग 0.003च आहे, 0.3च आहे. मग 0.2, त्यानंतर 0.007. आता काय करा, दशांशानंतरचे अंक समान करा. इथं पहा, इथं 3 अंक आहेत. 1 याला कमी पडे, किती पडायले? दुसऱ्याला 2 कमी पडायलेत. हा याला किती कमी पडायलेत? 1. आणि वरच्याला 3 अंक. हे बेरीज करायला सोपं जातं म्हणून. 7 3 2 दशांश आणि हे 11, म्हणजे उत्तर किती आलं ऍक्च्युअल? 11.237. 11.237. कोणा चालतं सांगा. समजलं कशी? माईक चालू कर. यस सर. प्रश्न वाच आरुषी. 5 अधिक 5/10 अधिक 5/100 अधिक 5/1000
यांचा दशमान समकक्ष लिहा. बर, दशमान समकक्ष म्हणजे काय, कशात काय आहे दशमान समकक्ष? दशांश. दशांशामध्ये लिहायचं आपल्याला. दशमान समकक्ष म्हणजे याचाच आपल्याला काय करायचं, दशांशात लिहायचं. हा ठीक आहे, दशांशामध्ये आपल्याला हे लिहायचंय. हो. ठीक आहे. बर, आता कसं करावं लागेल सांग, आता कसं सोडवायचं सांग. पहिले आपल्याला 5 5 जशाल तशी लिहायला लागेल. 5 हा, 5 अधिक जशाल तसं लिहिले. याच्या बाकीच्या किमती काढून घेऊया, चालेल? 5/10 म्हणजे किती रे बाळ? 5/10 बरोबर 0.5. करेक्ट, 0.5. म्हणजे छेदाचा एक शून्य कट करा, दशांश एक घर डावीकडे सरका. याची किंमत आली 5/10 ची 0.5 अधिक 5/100 ची 5/100 ची 0.05. 0.05. कसं? हे छेदाचे 2 शून्य कट केले आणि दशांश कोणीकडे सरकला? डावीकडे 2 घर. मग याची किंमत आली 0.05 अधिक 5/1000 ची 5/1000 ची 0.005. हा, 1 2 3 शून्य कट केले आणि दशांश कोणीकडे सरकवायचा? डावीकडे 3 घर. म्हणजेच इथं बघा 5 लिहिले, 1 2 3, म्हणून इथं दशांश आला, म्हणजे 0.005. आता सर्वांच्या किमती आपण काढल्या. आता यांची काय करायची बेरीज? हे आडवी आहे तर उभी करूया, म्हणजे सोपं जाईल आपल्याला, आहे ना? ठीक आहे. मग आता 5 ही पूर्ण संख्या आहे, दशांश कोणीकडे असतो, कुठं असतो? डावीकडे, उजवीकडे असतो सर. उजवीकडे काय डावीकडे? उजवीकडे सर. उजवीकडे. तुमच्या उजवा हात इथं असतो शेवटी, है ना? मग आता याचे दशांश अपूर्णांकाचा बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, अशा पद्धतीने त्याची मांडणी करा. 0.5 0.05 0.005. आता काय करतो आरुषी आपण? आता बेरीज सोपी जावं म्हणून आपण सगळे अंक समान करून घेतो. समान करून घेतो दशांशानंतरचे, म्हणजे बेरीज करायला, वजाबाकी करायला सोपं जातं. ठीक आहे. मग आता बघा, इथं 1 2 3 आहेत, इथं 2 आहेत, म्हणून इथं कमी पडायला 1 देऊन टाक. इथं 1च आहे, इथं 2 शून्य देऊन टाकले, किंमत बदलत नाही याची. आणि इथं देखील 3 अंक कमी पडायला म्हणून 3 शून्य देऊन टाकले. आता बेरीज कर. 5 ला 5 5 5 5 5.5 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 5.555. 5.555. व्हेरी गुड. चला, कोणाकोणाचं उत्तर आलं सांग बाळा, प्रश्न वाच आणि सांग. 9 अधिक 4/1000 अधिक 3/100 अधिक 2/10 यांचा दशमान समकक्ष लिहा. हा, दशमान समकक्ष म्हणजे दशांशामध्ये उत्तर काढायचं, याचं दशांश सारखं. ओके, ठीक आहे. मग कसं केलं जाईल सांग? 9 जशाल तसे 9 जशाल तसे लिहिले. ओके, आता बाकीच्या ज्या किमती काढूया आपण. हा, इकडे साईडला काढतो मी. 4/1000 म्हणजे किती? 4.004. 4.004 का 0.004? 0.004. हा, 3 शून्य कट केले आपण, 1 2 3, मग दशांश डावीकडे जाईल, 0.004. ओके, व्हेरी गुड. 0.004 हे समजतं ना रे? 4/1000 समजतं का सायली? हे 1000 न भाग देऊन दाखवू? समजतं सर. हा, काहीच टेन्शन घ्यायचं नाही याच्यामध्ये. 10 10च्या पटीत संख्या आले तर सरळ सरळ असं. ओके, पुढं अधिक 3/100. 0.03. 0.03. 0.03. 2 शून्य कट केले, दशांश डावीकडे सरकवा. 0.03 अधिक 2/10. 0.2. 0.2. हा, आता याची काय करायची आपल्याला? बेरीज. आता बेरीज करताना आपण आडवी बेरीज आहे तेही करू शकतो डायरेक्ट, सोपी असंही करता येते, परंतु तुम्हाला समजण्यासाठी सुरुवातीला आपण उभी बेरीज करूया, मांडणी करूया. चल सांग. 9
दशांश कुठं असतो? उजवीकडे. शेवटी. हा, 0.004, 0.03 आणि 0.2. आता दशांशानंतरचे अंक समान करून घेऊया, म्हणजे आपली चूक होणार नाही. बरोबर ना? हा, यस सर. वर किती पाहिजे? 3 अंक पाहिजे. 3 शून्य देऊन टाकू. 1 2 3. इथं 3 आहेत, इथं 1 कमी पडायला म्हणून 1 देऊन टाका. इथं 1 आहे म्हणून इथं 2 कमी पडायला म्हणून 2 शून्य देऊन टाका. ठीक आहे, बेरीज करा मग. आता किती होईल सांग? 4329. 43.9. म्हणजेच उत्तर येईल 9.34. 9.234. ओके, कोणा कोणा चालतं? व्हेरी गुड बाळा.